नमस्कार मंडळी. चला तर आज आपण एकदम युनिक नवीन पद्धतीने तुम्हाला ग्रेव्हीसह बटाट्याची भाजी आणि पुरी कशी बनवायची हे दाखवलेलं आहे. आता पुरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही, कारण पुरी बऱ्याच लोकांना व्यवस्थित जमते, एखाद्याला जमत नाही. तुम्हाला जर पुरी कशी बनवायची, त्याचं पीठ कसं भिजवायचं हे जर शिकून घ्यायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आपण आता इथे पाहू शकता अगदी वेगळीच टेस्टची आणि जबरदस्त टेस्टची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता इथे व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. साहित्य इथे आपण 2 मोठ्या साईजचे बटाटे 80% शिजवून घेतलेले आहे. त्याची सालं काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तुम्ही हवे त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. आता हे झालं एक. आता दुसरं साहित्य आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी कढीपत्ता, आलं, लसूण आणि 2 मोठ्या साईजचे टॅमॅटो घेतलेले आहे. जास्तीत जास्त लाल प्रकारचा टॅमॅटो तुम्ही इथं वापरायचा आहे. आता इथे घरगुती मसाला, काळा मसाला, हळद आणि चिकन मसाला इथे आपण वापरलेला आहे. इथे आपण घेतलेले आहेत मोठ्या साईजचे 2 कांदे, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. आता बाकीचं तुम्हाला चला आता आपण सर्वात पहिले इथे ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले हे मसाले खाली घालायचे, वरतून टॅमॅटो घालायचं. हवं असल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता, जबरदस्त चव येते. आता याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. तर ह्या ग्रेव्ही तयार करत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण आपण कच्चा टॅमॅटो, सगळं कच्चे जिन्स आपल्याला अगोदर फ्राय करायचे असतात, त्यामुळे त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही. इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली, मोठी पळी भरून तेल घातलं. आता इथे छान भाजी करण्यासाठी थोडंसं साहित्यामध्ये कंजूसी न करता तुम्ही बिनधास्तपणे वापरा. 1 चमचा भरून जिरे घातले. जिरे चांगले म्हणजे तडतडले की त्यामध्ये आपल्याला हे 2 मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता कांदासुद्धा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा इथे व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता कांद्याचं काय होतं की कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर थोडासा खाली म्हणजे तळाशी बसतो, म्हणजे आपला व्यवस्थित कांदा फ्राय झालेला आहे. आता इथे कांदा फ्राय झाला की यामध्ये आपल्याला ही प्युरी तयार करून घेतलेली घालून घ्यायची आहे. आता सुरुवातीला 1 मिनिटभर प्युरी जे आहे ते मोठ्या गॅसवरती फ्राय करून घ्यायची. नंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवरती ग्रेव्ही चांगली फ्राय होऊ द्यायची, कारण टमॅटोमधला पूर्णतः कच्चापणा जाईल तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही आणि तेल वेगळं, म्हणजे ग्रेव्हीने तेल सोडेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही थोडक्यात परतवून घ्यायची आहे. तर आता इथे पहा, ग्रेव्हीने तेल व्यवस्थित सोडलेलं आहे. ग्रेव्हीचा कलरसुद्धा जबरदस्त आलेला आहे, म्हणजेच काय कच्चं काहीही राहिलेलं नाही. व्यवस्थित परतलं की आपल्या भाजीची टेस्टसुद्धा जबरदस्त लागते. आता इथे पहा, तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण घेतलेले मसाले घालून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये एखादा मसाला कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्याची क्वांटिटी वापरायची आहे. पण मी काय काय मसाले घातले हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथे आपण हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, 1 मिनिटभर हे मसालेसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता तेलामध्ये मीठ टाकण्याचा फायदा काय आहे तुम्हाला सांगायचं तर खरंच म्हणजे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने टाकून पहा. भाजीची चव एक वेगळीच लागते. मिठाची चवसुद्धा एकदम युनिक येते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ग्रेव्हीत मीठ टाकताना तेलामध्येच ग्रेव्ही असतानाच मीठ टाकायचं. आता इथे हा बटाटा टाकून 1 मिनिटभर बटाटासुद्धा आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा. म्हणजे आपल्या बटाट्याला सुद्धा व्यवस्थित चव येते आणि चवदार आपली भाजी, रस्सा आणि त्यामधला बटाटासुद्धा छान लागतो. त्यामुळे पहा, आपण इथे 1 मिनिटभरासाठी हा बटाटा ग्रेव्हीमध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे. आता इथे आपण उकळतं पाणी घेतलेलं आहे. आता हे उकळतं पाणी आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. तर तुम्ही कुठलीही भाजी बनवत असताना शक्यतो उकळतच पाणी घाला, कारण जेणेकरून तुमच्या भाजीची टेस्ट जबरदस्त येते, भाजीला चव जबरदस्त येते. त्याचबरोबर भाजीचं वरची जे काही कट आहे तो सुद्धा छान येतो. आणि भाजी जर तुमची पानसट होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी गरम वापरून पहा, भाजीची खरंच खूप सुंदर चव येते. कारण थंड पाण्याने भाजीला चव येत नाही आणि बरेच लोक थंड पाणी भाजीमध्ये वापरतात. तो शक्यतो तुम्ही गरम पाण्याचा वापर करा. इथे आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे.
आवश्यकतेनुसार पाणी, कोथिंबीर घालायची आणि भाजीला छान आपल्याला आता इथे उकळू द्यायचं आहे. तर आता ही सुरुवात आहे, तरीसुद्धा आपल्या ग्रेव्हीचा थिकनेस तुम्हाला दाखवते. मस्त आहे. तुम्हाला सुद्धा एवढा थिकनेस ठेवायचा. ही भाजी म्हणजे तुम्ही जशी ठेवाल तशीच राहते. खूप घट्ट होत नाही. कारण आपली ग्रेव्हीच तशी आहे. सुरुवातीलाच आपण परतवून घेतली. त्यामुळे जेवढी ग्रेव्हीचा थिकनेस आहे तेवढा शेवटपर्यंत राहणार आहे. आता इथे 5 मिनिटं आपल्याला भाजी चांगली मंद गॅसवरती शिजवून घेतली. आता तुम्हाला सर्व्ह करताना व्हिडिओ कुठे स्किप झाला काय माहिती, पण आता तुम्हाला डायरेक्ट मांडतानाच दाखवावं लागतंय. तर इथे आपण सर्व व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. खरंच तुम्ही अशा पद्धतीने एकदा बटाट्याची भाजी आणि पुरी खाऊन पहा. तुम्ही बाकीच्या भाज्या विसरून जाल, इतकी जबरदस्त टेस्ट येते. त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्कीच माझी रेसिपी ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.